लाडकी बहीण योजना बघा, भरपूर साऱ्या ताईंचे प्रश्न येत आहेत सर. तिसऱ्या टप्प्यामध्ये आमचे फॉर्म रद्द होत आहेत, ऍपला प्रॉब्लेम होत आहे, ऍपला लॉग इन होत नाहीये, अंगणवाडी सेविका या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी त्या बरोबर उत्तर देत नाहीयेत. असे भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी ताईंच्या मनामध्ये आले आहेत. तुम्हाला पण असे प्रश्न आलेत का? लक्षात घ्या, कुणाला काही प्रश्न असतील तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. सगळ्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. 29 सप्टेंबर रायगड या ठिकाणी मोठा कार्यक्रम असणार आहे रविवारी. तर रविवारी या ठिकाणी बँकेला सुट्ट्या असतात, पण त्याच्या अगोदरच त्याच्यामुळे पैसे तुम्हाला अकाउंटला येऊन जातील. 25 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत तुम्हाला झटायचं आहे, झगडायचं आहे आणि लढायचं आहे. 25 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आला तर या ठिकाणी तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे भेटून जातील. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात कुणाकुणाला पैसे भेटणार आहेत ते परत एकदा सांगतो. लक्षात घ्या, 31 जुलैला ज्या ताईंनी फॉर्म भरले होते 31 जुलैच्या अगोदर त्यांना अप्रूव्ड मेसेज आला होता, डीबीटी झालं, त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे भेटले. पण काही कारणास्तव त्यांचं डीबीटी राहिलं होतं. अशा ताईंना या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, 31 जुलैच्या अगोदरच्या ताईंना देखील पैसे भेटणार आहेत. दुसरी गोष्ट, ज्या ताईंना 24 ऑगस्टच्या अगोदर, लक्षात घ्या, 24 ऑगस्टच्या अगोदर ज्यांचं डीबीटी कंप्लीट होतं, अप्रूव्ड होतं, पण या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नव्हते, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नव्हते, त्या ताईंना देखील या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, या दोन ज्या ताई होत्या ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, जुने फॉर्म भरलेत, अशा कोणी ताई आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्यांना अजून 1 दमडी पण भेटली नाही, जुने फॉर्म भरलेत, जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेत, जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ड आलंय, डीबीटी केलंय, तरी पण टेक्निकल इश्यूमुळे त्यांच्या स्क्रुटिनीनुसार जर त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा त्यांना पैसे अजून आले नसतील, त्या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तुम्ही फॉर्म कधी भरला होता, सबमिट कधी केला होता, अप्रूव्ड कधी झाला होता तुमचा, आणि रिजेक्टचं काही प्रिव्हिजनली रिजेक्टचं काही मेसेज आला आहे का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलंय 2 कोटी ताईंना पैसे भेटणार आहेत, 2 कोटी ताईंना पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, 24 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे आले होते पैसे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना 1,500 रुपये भेटून जातील. पण ज्या ताईंना 1 रुपया पण अजून भेटला नाही, सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील, त्यांना 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचं डीबीटी कंप्लीट असेल, अप्रूव्ड असेल, सबमिट असेल, तर तुम्हाला 4,500 रुपये भेटतील. आणि 1 सप्टेंबरच्या नंतर 25 सप्टेंबर पर्यंत ज्या ताईंना फॉर्म भरून अप्रूव्ड येईल, नंतर डीबीटी ज्यांचं कंप्लीट असेल, ज्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील 25 सप्टेंबर पर्यंत, तर त्या ताईंना देखील 29 सप्टेंबरच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला चालू होणार आहे. लक्षात घ्या, पण या ताईंना 1,500 रुपये भेटणार आहेत. 1,500 रुपये कुणाला भेटणार आहेत? जे 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर मध्ये फॉर्म भरतील त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत, त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत. आणि ज्या ताई आता पहिल्या टप्प्यात होत्या, दुसऱ्या टप्प्यात होत्या, त्यांना 3,000 रुपये भेटलेत, त्या ताईंना देखील 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. लक्षात घ्या, हा जो तिसरा टप्पा आहे खूप महत्वाचा असणार आहे. या ठिकाणी 2 कोटी ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. 50 लाख ताई या ठिकाणी बाद केलेल्या आहेत. 50 लाख ताईंना पैसे भेटणार नाहीत. स्क्रुटिनी नियमानुसार असेल किंवा टेक्निकल इश्यूमुळे असेल किंवा ज्यांचे फॉर्म पेंडिंग असतील, रिजेक्टेड असतील किंवा काही कारणास्तव त्यांनी गैरप्रकार ज्यांनी वापरला असेल, त्यात 50 लाख ताईंना या ठिकाणी त्या 50 लाख महिलांच्या फॉर्मवर पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, 2 कोटी, जवळजवळ 2 कोटी या ठिकाणी ताईला फक्त पैसे येणार आहेत. चला आपण या ठिकाणी प्रश्न उत्तर बघूया. कोणत्या ताईचे काय काय प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. पटपट कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. प्रत्येक ताईने एक प्रश्न विचारायचा म्हणजे विचारायचा. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर भेटणार म्हणजे भेटणार 100%. पण कमेंट बॉक्स मध्ये विचारताना फक्त नावं टाकू नका किंवा प्रॉब्लेम टाकू नका, पूर्ण माहिती टाका. नाव टाका, फॉर्म कधी सबमिट केलता,
अप्रूव्ड कधी आलं, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि डीबीटी तुमचं झालंय का, ही चौथी गोष्ट महत्वाची आहे. आणि जॉईंट अकाउंट आहे का तुमचं, ते तर सगळ्यात जबरदस्त आहे. कारण की जॉईंट अकाउंट तुमचं असेल तर या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाहीत. आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं, याच्यामध्ये माझं या ठिकाणी काहीच नाहीये. तुम्हाला वाटलं तर न्यूज मध्ये जाऊन पहा. जॉईंट अकाउंट वाल्या ताईंना त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा हेतूच काय होता की प्रत्येक ताईला सक्षम बनवायचे, प्रत्येक ताईचा अकाउंट असायला पाहिजे. त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट असतील त्यांनी डीबीटी लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायचं आहे, पूर्ण करून घ्यायचं आहे. 29 तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत, सगळ्यांना पैसे येणार आहेत, काळजी करू नका. चला सगळ्यात पहिला प्रश्न बघूया. सर नारी शक्ती ऍप दूत लॉग इन होत नाही, बरोबर. या ठिकाणी यस, या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे. नारी शक्ती ऍप जे आहे ते काही काळासाठी टेक्निकल इश्यूमुळे बंद पडलेलं आहे. थोड्याच काळामध्ये ते चालू पण होईल, काळजी करू नका. कारण फॉर्म छाननी जोरात चालू आहे. आज आणि उद्या 25 सप्टेंबर पर्यंत त्याच्यावर लोड असणार आहे. त्याच्यामुळे उद्या संध्याकाळपासून तुम्हाला ते ऍक्टिव्ह झालेलं दिसेल, काही काळजी करू नका. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. तर बऱ्याच ताई म्हणत असतील की सर मग आता ते ऍप बंद आहे तर आम्ही करायचं काय. तर लक्षात घ्या, त्या ताईंनी एक गोष्ट करायची आहे. आज जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे, त्यांच्याकडे सगळ्या लिस्ट आलेल्या आहेत. पण बऱ्याच अंगणवाडी ताईंना माहित नसतं की त्या लिस्ट वगैरे वरून कशा आल्यात का काय आल्यात. बऱ्याच अंगणवाडी ताईंना पण जनजागृती झालेली नाही. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना ते मोबाईल वापरायला पण येत नाही. त्यांनी दुसरीकडून जर फॉर्म भरून घेतले असतील तर तसे कुणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांना पण माहिती मी देण्याचा कार्य करतो. लाडक्या अंगणवाडी सेविका लाडक्या अंगणवाडी सेविकांनो, जर तुम्हाला माहित नसेल की ती चेक कसं करायचंय, प्रोसेस काय आहे, की बाबा नेमकं कुठं कशा स्वरूपात चेक करायचं, ते जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्यासाठी पण एक मी व्हिडिओ बनवतो की कशा स्वरूपात तुम्हाला लॉग इन करायचंय तुमच्या. कारण तुमच्याकडे सगळे ऍक्सेस आहेत. लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी बोलत आहे, तुमच्याकडे सर्व ऍक्सेस आहेत आणि तुम्हीच फक्त या ठिकाणी मदत करू शकता. या ठिकाणी बाकी कोणीच मदत करू शकत नाही, तुम्हीच मदत करू शकतात. तुमच्याकडे लॉग इन आहे, तुमच्याकडे पासवर्ड आहे, त्याच्यामुळे तुम्ही लॉग इन पासवर्ड यूज करून तुम्हाला सगळे डिटेल्स पाहायला मिळतील. नारी शक्ती ऍपचे पण तुम्हाला फॉर्म पाहता येतील आणि तुम्हाला वेबसाईट वरले पण फॉर्म बघता येतील. आणि जे ऑफलाईन फॉर्म ज्यांनी भरले होते त्यांचे पण फॉर्म तुम्हाला भरलेले जे आहेत त्यांची पण माहिती तुम्हाला घेता येणार. त्याच्यामुळे तुम्ही एकमेव आहात ज्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे. नारी शक्ती ऍप जे बंद पडलेलं आहे त्याला लवकरात लवकर उद्या चालू होईल. त्याच्यानंतर तो तुम्हाला बघताच येईल, काही काळजी करू नका. पण तोपर्यंत अंगणवाडी सेविकांनो, सगळ्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती आहे की तुमच्या जवळ ज्या महिला येतील, ज्या ताई येतील लाडक्या बहिणीच्या, त्यांना थोडीफार मदत करा. त्यांना पण समजावून सांगा की कशा स्वरूपात पुढे जायचंय. काही ताईंना जर माहित नसेल तर त्यांना माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्याशी चर्चा करून आपण वाटलं तर पुढचा मार्ग काढूया. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी झटायला तयार आहे, तुमच्या सगळ्यांसाठी माहिती गोळा करायला तयार आहे. आपण सगळ्या गोष्टी पुढे पण बघूया. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायच्या आहेत. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 30 सप्टेंबर पर्यंत वाट बघायची आहे, पैसे नाही आले तर ओके, काही प्रॉब्लेम नाही, पैसे येऊन जातील. मोठी घोषणा झालेली आहे, काळजी करू नका, निराशावादी होऊ नका, नकारात्मक विचार करू नका, डोक्यातून विचार काढून टाका की पैसे भेटणार नाही. 100% पैसे भेटणार, 100% पैसे भेटणार आहेत, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, नारी शक्ती ऍप लॉग इन होत नाही. यस, बऱ्याच त्यांचे हे प्रश्न आलेत, काळजी करू नका, चालू होईल नारी शक्ती ऍप पण. पुढचा प्रश्न, दादा तुम्ही खूप छान माहिती देत आहात आणि समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. मला 3000 रुपये 30 ऑगस्टला मिळाले आहेत. ओके ताई, काळजी करू नका, तुम्हाला 29 सप्टेंबरच्या अगोदर 1500 रुपये मिळून जातील. ज्या ताईला पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते त्या ताईला डायरेक्ट 1500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत, काळजी करू नका. चला पुढचं बघूया. नाझनीन अलमन शेख, पैसे आले सांगली जिल्ह्यातून 10 ऑगस्टला अप्रुव्हलचा मेसेज आलाय. डीबीटी 20 तारखेला झालाय, आधार लिंक आहे, 1 रुपया आला नाही. काळजी करू नका ताई, तुम्हाला पण 100% पैसे भेटून जातील, काळजी नसावी. 100% दीदी आपको भी पैसे आएंगे, चिंता मत करो आप. चला 29 सप्टेंबर
सर्व ताईंना पैसे भेटणार आहेत। सर्व ताईंनी बघा पटपट भरपूर सारे ताईला आहेत, लाईव्ह आहेत भरपूर ताई। लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत आहे, लक्षात घ्या। आणि कुणाला काही जरी अडचणी असतील पटपट विचारा, कारण जर आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही, तुम्हाला पैसे कोणीच देऊ शकणार नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल तर लवकरात लवकर मेसेज मला व्हॉट्सअपला करा किंवा याच कमेंट बॉक्स मध्ये लवकर लवकर मेसेज करायचे आहेत। पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत। चला पुढचा प्रश्न बघूया। सर 16 जुलैला फॉर्म भरला, अप्रूव्ह पण झालाय पण अजून पैसे आले नाहीत, काही काळजी करू नका ताई, तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ह्या पैसे येऊन जातील, काळजी करू नका। 25 ऑगस्टला अप्रूव्हल झालाय, 25 ऑगस्टला अप्रूव्हल झाला, त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तुम्ही बसला नाहीत, तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील ताई, काही काळजी करू नका। पण आम्ही जुन्या ऍपवर फॉर्म भरला होता, त्या ऍपवरून चेक कसं करायचं, लॉग इन होत नाहीये। यस, मी आता तेच सांगितलं, तुम्हाला जरी लॉग इन होत नसेल अंगणवाडी सेविका ताईकडे जायचं आहे तुम्हाला। पुढचा प्रश्न, सर मला अजून 1 रुपया सुद्धा आला नाही, 16 जुलैला फॉर्म भरला होता, 10 ऑगस्टला अप्रूव्हल झाला होता, डीबीटी आधार कार्ड सीडिंग सगळं आहे, तरी पण पैसे आले नाहीत, काही काळजी करू नका ताईंनो, 29 सप्टेंबरच्या अगोदर सर्वांना पैसे भेटून जातील, काळजी करू नका, विश्वास ठेवा लाडक्या ताईंनो, विश्वास ठेवा। तुमच्यासाठी दररोज मी माहिती घेऊन येतोय, दररोज अपडेट्स आणतोय। बघा हे गोष्ट मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहे की बघा जर काही अपडेट भेटलं मी लगेच तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये माझं स्वतःचं काही नाही, जे मला अपडेट्स भेटेल, बघा जे अपडेट्स भेटेल मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करतोय। ज्या गोष्टी चुकत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत, त्या अडचणी दूर करायचा प्रयत्न मी करत आहे। ज्यामुळे ताई नाराज आहेत, दुःखी आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचं मी काम करत आहे, त्यांचे नकारात्मक जे वाटत आहे ते नकारात्मक नको व्हायला, नाराज नको व्हायला, म्हणून तुम्हाला आनंदी करायचा प्रयत्न करत आहे, हा तळमळीने माझा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे, काळजी करू नका, तुमच्यासाठी झटत आहे, तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे। एवढ्या सारे ताई लाईव्ह आहेत, कृपया करून सर्वांनी एक लाईक पटपट करायचंय, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय। खूप सारे प्रश्न उत्तर येत आहेत, सगळ्यांचे प्रश्न उत्तर बघूया। दादा माझे फॉर्म अजून विलेज लेवलला पेंडिंग दाखवत आहे, तर पैसे मिळतील का? यस ताई, जर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड असेल, विलेज लेवलला पेंडिंग असेल, काही काळजी करू नका, पैसे येतील। पण जर तुम्हाला एकदा पण अप्रूव्डचा मेसेज आला नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जायचे, त्यांना फॉर्म नंबर सांगायचा आहे आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला सांगून त्यांना विचारायचे की आतापर्यंत माझं का पेंडिंग आहे, काय कारण आहे, त्यांना लवकरात लवकर विचारायचंय आणि मला उद्या कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं की हे मला कारण भेटलंय, माझा फॉर्म याच्यामुळे पेंडिंग आहे। त्याच्यानंतर पुढे आपण गोष्टी पाहूया। पुढचा प्रश्न, नारी शक्ती ऍप तर बंद है, फॉर्म स्टेटस कैसे चेक करें? काही काळजी करू नका, तुम्हाला तेच सांगतोय। सगळ्यांचे एकच प्रश्न चालू आहे की बाबा नारी शक्ती ऍप बंद आहे, नारी शक्ती ऍप काय, तर काळजी करू नका, तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत नारी शक्ती ऍप पण चालू होईल, कारण की लोड चालू आहे। उद्या 25 सप्टेंबरची त्यांनी तारीख दिली, त्याच्यामुळे लोड चालू आहे, होईल ते पण चालू होईल लवकरात लवकर, काळजी करू नका। एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, प्रश्न विचारा पटपट आणि लाईक पटपट करायचं, सगळ्यांनी एक लाईक केल्याशिवाय जायचं नाही। इथेच थांबूया, तुमचे प्रश्न उत्तर असतील मला विचारा, नक्कीच उद्या उत्तर तुम्हाला भेटतील। आज इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।